कल्याण नगर मार्गावरील या शहाड पुलाची अत्यंत दुरवस्था झाली होती। या शहाड पुलावर गेल्या अनेक वर्षांपासून हे खड्ड्याचं साम्राज्य पावसाळ्यात पाहायला मिळतं। त्यामुळे या शहाड पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, अनेक अपघात देखील घडत असतात। विविध संघटना, विविध राजकीय पक्ष, नागरिकांकडून या पुलाच्या दुरुस्तीबाबत आंदोलनं करण्यात आली होती। अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या आंदोलनाची दखल घेत या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। या पार्श्वभूमीवर या पुलाची देखभाल दुरुस्ती ही आज रात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे। एकंदरीतच त्यामुळे हा पूल 28 सप्टेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे। एकंदरीतच 17 दिवस हा पूल देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे। या पुलावरून कोणतीही वाहतूक होणार नाही आहे। एकंदरीतच या पुलावरून जी वाहतूक बंद करण्यात आली त्यामुळे कुठल्याही वाहन चालकांची वाहनांची गैरसोय होऊ नये याकरता वाहतूक विभागाकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे। अधिसूचनेच्या माध्यमातून पर्यायी मार्ग सुचवण्यात आलेले आहेत। एकंदरीतच माळशेजकडून येणाऱ्या, कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे ग्रामीण हद्दीत डॅम फाटा, मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे। तर त्याला पर्यायी मार्ग म्हणून ठाणे ग्रामीण हद्दीतील डॅम फाटा, बदलापूर रोडने बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंग रोड, लोढा, पलावा, शीळ, डायगर रोड, पत्रीपूल, कल्याण येथे इच्छित मार्गावर या वाहनांना मार्गक्रमण करता येईल। त्याचप्रमाणे मुरबाडकडून शहाड पुलावरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व वाहनांना ठाणे ग्रामीण हद्दीतील दहागाव फाटा, रायतागाव येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे। तर त्यांना पर्यायी मार्ग दहागाव फाटा, रायतागाव येथे डावीकडून वळून वाहुलीगाव, मांजर्लीगाव, दहागाव, एजरगाव, बदलापूर, पालेगाव, नेवाळी नाका, मलंगोड, लोढा, पलावा मार्गे शीळ, डायगरकडे जायचं आहे। तर दुसरं कल्याण पत्रीपूल मार्गे देखील ते इच्छित स्थळी जाऊ शकतील। एकंदरीतच कल्याणकडून मुरबाडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी पूल येथे देखील प्रवेशबंदी करण्यात आली आहे। या कल्याणकडून मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना दुर्गाडी पुलावरून उजवीकडे वळून गोविंदवाडी बायपास, पत्रीपूल, चक्कीनाका मार्गे नेवाळी, पालेगाव, बदलापूर मार्गे मुरबाडकडे इच्छित स्थळी जाणार आहेत। एकंदरीतच या पुलाची देखभाल दुरुस्तीचं काम हे तब्बल 17 दिवस सुरू राहणार आहे। त्यामुळे वाहन चालकांनी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी वाहन विभागाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे।